आझाद मैदानावरती भव्य जन आक्रोश मोर्चा संपन्न। आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन। विजय अंभोरे। सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाच्या वर्गीकरणासंदर्भात दिलेल्या निर्णयानंतर तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांनी याची अंमलबजावणी सुरू केली असताना महाराष्ट्रात मात्र अद्याप याबाबत कोणतीही हालचाल झालेली नाही। यामुळे महाराष्ट्रात आरक्षण उपवर्गीकरण तात्काळ लागू करावे या मागणीसाठी सकल मातंग समाजाच्या वतीने मंगळवारी 20 मे रोजी मुंबईतील आझाद मैदानावरती भव्य जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी आरक्षण उपवर्गीकरण लवकरात लवकर करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा सूचक इशारा विजय अंभोरे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात केला। यावेळी राज्यात सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्तरावरती मागास राहिलेल्या मांग, मातंग व इतर घटक समाजाला आरक्षणाचे वर्गीकरण करून न्याय मिळावा यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार, विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते। हा लढा आजपासून आपण सुरू केलेला आहे आणि आजच्या या उपोषणाला, त्या आंदोलनाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब येऊन गेले। 15 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांच्याकडे बैठक लावण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। हे सरकारी आश्वासन आहे। 15 दिवसामध्ये जर बैठक लागली नाही तर व्यासपीठावरच्या, विचारपीठावरच्या सर्व मान्यवरांना माझी विनंती आहे की पुढचा लढा कशा पद्धतीने उभा करायचा याची स्ट्रॅटेजी आपण आज ठरवली पाहिजे। एक महामोर्चा केला, एक महाआंदोलन केलं आणि उपवर्ग